मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। बातमी येते शिवसेनेच्या गोटातून। मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का। तर ठाकरेंचं पुन्हा एकदा मिशन महाराष्ट्र होतंय सक्सेस। मित्रांनो, बघूया सविस्तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील आताच्या घडीची सर्वात मोठी घडामोड, ज्याच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र कित्येक दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट पाहत होता, अखेर ती गोष्ट आली समोर। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा भगवा निशाण। मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया। राज्याच्या राजकारणात ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा मुंबईत महाराष्ट्रात सक्सेस। उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा विजय। मित्रांनो, बातमी पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। एकनाथ शिंदेचे आमदार, जर आम्हाला साथ दिली तर आम्ही सर्वच मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची माफी मागू, नाक घासून माफी मागा। मित्रांनो, शिवसैनिकांची गद्दार आमदारांना पुन्हा एकदा विनंती। बघूया सविस्तर नेमकं काय घडतंय। मित्रांनो, आतापर्यंत ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये गद्दारी झाली, त्या सगळ्या नेत्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पश्चाताप झाल्याचं आपण गेल्या कित्येक बंडातून सामोरं गेलंय। परंतु एकनाथ शिंदे यांना असं वाटलं की आपण जर पक्ष आणि चिन्ह जर सोबत घेऊन गेलो तर गद्दारी ही गद्दारी वाटणार नाही, ती खुद्दारी वाटेल। परंतु महाराष्ट्रातली लोक मात्र, महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक मात्र अजूनही त्याच क्षणाची वाट पाहत होते की गद्दारी केल्याच्या नंतर पुढची काही वर्षे सत्ता उपभोगता येते, त्यानंतर मात्र आपलं राजकारण संपत, हा इतिहास समोरासमोर येऊ लागलाय। आणि आता आमदार उद्धव ठाकरेंना माफी मागू लागले आहेत। आम्हाला माफ करा, आम्हाला उद्धव ठाकरेंनी जर आम्हाला साथ दिली तर त्या साथेला प्रतिसाद आम्ही देऊ आणि सगळेच्या सगळे पुन्हा एकदा मातोश्रीवरती येऊ। मित्रांनो, आमदारांनी केलाय सर्वात मोठा खुलासा। तर राज्याच्या राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टीमुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा एकदा 57 आमदारांची घरवापसी, नेमकी काय आहे बातमी ती देखील आपण पूर्णपणे जाणून घेणारच आहोत। मात्र सध्याच्या घडीला महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सगळ्यांनाच भारी पडताना दिसू लागले आहेत। शिवसेना नेते उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे। या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला साथ देण्यासाठी पुन्हा आमच्या जुन्या घरी आम्ही येण्यासाठी तयार आहोत। मित्रांनो, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामुळे किती आमदारांची यादी आहे, त्या आमदारांची नावं कोणती, यासह मित्रांनो सविस्तर घेतलेला आढावा। आमदार पुन्हा परत येणं हे काही शिवसेनेसाठी नवीन नाहीये, कारण की याच्या अगोदर महाराष्ट्रात खूप मोठे बंड झालेले आपण पाहिलेत। शिवसेना प्रमुखांना देखील धोका दिलेला आपण पाहिला होता। ज्या वेळेस गणेश नाईक यांनी बंड केलं त्यावेळेस ते आपल्यासोबत काही आमदार घेऊन गेले, मात्र त्या आमदारांना कळून चुकलं होतं, आपण जर उद्धव ठाकरेंची साथ सोडली तर हा गद्दारीचा शिक्का आपल्या कपाळावरती कायमस्वरूपी राहील। त्यामुळे पुन्हा काही आमदारांना निवडून येणं देखील अशक्य झालं होतं, नव्हे तर त्यांची राजकीय कारकीर्द देखील संपल्याचं आपण पाहिलं होतं। मित्रांनो, त्यानंतर छगन भुजबळ यांनी देखील उद्धव ठाकरेंशी, शिवसेना प्रमुखांशी गद्दारी केली होती। गद्दारी करून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता। ही गद्दारी त्यांना पुढे खूपच महागात पडली, त्यांना 3 वर्ष जेलमध्ये काढावी लागली। हा शिवसेना प्रमुखांशी केलेल्या गद्दारीचा त्यांचा एक भोग होता, असं सध्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य शिवसैनिक आज देखील म्हणत आहेत। मात्र गणेश नाईकांनी जेव्हा गद्दारी केली तेव्हा ते शिवसेनेवरती, शिवसेना प्रमुखांवरती त्यांनी एक ब्रश देखील काढला होता। त्यामुळे गणेश नाईकांना आजही महाराष्ट्रातील शिवसैनिक मानतात। त्यानंतर नारायण राणेंनी जेव्हा गद्दारी केली तेव्हा देखील नारायण राणेंसोबत जेवढे आमदार गेले होते त्या सगळ्या आमदारांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला, नव्हे तर खुद्द नारायण राणेंना, मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला सर्वसामान्य शिवसैनिकांनी 2 वेळेस पाडलं, तेही मुंबईत, ते त्यांच्या गावात जाऊन पाडल्यामुळे नारायण राणेंची दहशत त्या ठिकाणी संपण्याच्या मार्गावरती सुरू झाली होती। आणि तशाच प्रकारे उद्धव ठाकरेंनी देखील राणेंचा पराभव केला होता। त्यामुळे राणे कुटुंब तेव्हा त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, काँग्रेसमध्ये गेले, त्यांनी पुन्हा भाजपमध्ये, अशा प्रकारच्या पक्ष बदलामध्ये त्यांचं अख्खं आयुष्य गेलं। परंतु उद्धव ठाकरेंना चॅलेंज देणारा व्यक्ती जन्माला नाही।
त्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी देखील महाराष्ट्रात सर्वात मोठं बंड केलं। मात्र मित्रांनो, त्या बंडामध्ये एकनाथ शिंदेना जरी यश आलं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती हे बंड यशस्वी झालं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा शिंदेसोबतची आमदार पुढील 10 वर्षापर्यंत त्यांच्या सोबत राहतील। परंतु सध्या असं घडताना दिसत नाही। एकनाथ शिंदेच्या आमदारांना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे येण्याची घाई झाली आहे। उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती येण्याची घाई झाली आहे। आमची खूप मोठी चूक झाली। ज्या मातोश्रीने आम्हाला संपूर्ण आयुष्यामध्ये सगळं काही मोठं दिलं, ज्या मातोश्रीने आम्हाला एवढं लहानाचं मोठं केलं, वाढवलं आणि मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं, त्या मातोश्रीशी प्राधान्य करणं हे बरोबर नव्हतं। आता काही आमदारांना पश्चाताप झालाय। ते आमदार आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची वेळ मागू लागलेत, परंतु आदित्य ठाकरेंनी सध्या त्यांना होल्ड वरती ठेवलंय। परंतु या आमदारांच्या नावांची लिस्ट मंत्री, आमदार, जिल्हा प्रमुख, नेते, उपनेते अशा बहुतांश मोठ्या बड्या नेत्यांची यादी समोर आली आहे मित्रांनो। परंतु उद्धव ठाकरे या आमदारांना प्रवेश देतील की नाही यावर देखील सध्या खूप मोठी शासंकता निर्माण होते। परंतु ज्यांनी शिवसेनेची गद्दारी केली ते नेते पुन्हा मातोश्रीकडे यायला लागलेत। हे आता नवीन सांगायला नको, परंतु एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कंपनीला बहुतांश आमदारांना उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेची दारं कायमची बंद केल्याचं गेल्याच आठवड्यामध्ये सांगितलंय। तेव्हा एकनाथ शिंदेंना शिवसेनेमध्ये कधीही एंट्री मिळणार नाही हे देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपला ठाकरीपणा अतिशय खंबीरपणे जपलाय हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय। ज्यांनी आम्हाला दुःख दिलंय, ज्यांनी आपल्या बाळासाहेबांना दुःख दिलंय, त्या एकाही व्यक्तीला पुन्हा जवळ करणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी तेव्हाच म्हटलं होतं। आणि तशाच प्रकारची रणनीती उद्धव ठाकरेंनी आखली। नवीन शिवसैनिकांची फळी, नवीन नेत्यांची फळी त्यांच्या विरोधात उभी केली आणि आता त्यांच्या हातात सत्ता देऊन उद्धव ठाकरे त्यांना नामुचित करण्यासाठी, त्यांचा पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागल्याचं आपल्याला सध्या जाणवतंय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो, ठाकरेंच्या शिवसेनेची बहुतांश बंड झाली, परंतु त्यांना मात्र मातोश्रीची खूप आठवण प्रत्येक वेळी येत होती। नारायण राणेंना देखील, छगन भुजबळांना देखील आणि राज ठाकरे यांना देखील। परंतु आता सध्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे बाकी ज्यांनी बंड केले त्यांना आता उद्धव ठाकरे आठवत आहेत, त्यांना ठाकरे बंधू आठवत आहेत, त्यांना शिवसेना प्रमुख आठवत आहेत। आपणही बंड करून चुकलोय, आपणही उद्धव ठाकरेंकडे यायला हवं। उद्धव ठाकरेंनी साथ दिली तर आम्ही प्रतिसाद द्यायला तयार आहे, आम्ही काही सगळं सोडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे यायला तयार आहे, असं कित्येक नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी खळबळजनक बातमी म्हणजे उद्धव ठाकरेंकडे कोणते आमदार, कोणते नेते आगामी काही दिवसात प्रवेश करतील याची आता वाट बघावी लागेल। परंतु मित्रांनो, सध्या मात्र शिवसेनेच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निकाल सगळ्यांना हवाहवासा वाटतोय, त्या निकालांप्रती सगळ्या संपूर्ण शिवसैनिक आता वाट पाहतायत। त्याच कारणास्तव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात ठाकरे पर्व सुरू होते काय अशी चर्चा असतानाच ठाकरेंना पराभूत करणं, ठाकरेंच्या नादी लागणं भाजपला, शिंदेगडाला जड चाललंय। नव्हे तर त्यांची आता झोप उडाल्याचं चित्र महाराष्ट्रात जाणू लागले। आगामी काळात कोणकोणते नेते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील ते आता बघूच। परंतु मित्रांनो, सध्या तरी महाराष्ट्रात ठाकरे सरकार येणार अशी स्थिती निर्माण झाली आहे। आपल्या प्रतिक्रिया द्या।